बारामती नगर परिषदेमधील कंत्राटी कामगार नगरसेवक नगरसेविका तसेच पत्रकार बांधवांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला। हा मेळावा जनशक्ती कामगार संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमात बोलताना कंत्राटी कामगार संघटनेचे अध्यक्ष तसेच नगराध्यक्ष यांनी कंत्राटी कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत लवकरात लवकर सकारात्मक तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं आहे। कंत्राटी कामगारांचं वेतन, पीएफ, कामाचे ठराविक वेळापत्रक यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर नगर परिषद स्तरावर योग्य निर्णय घेतले जातील असं त्यांनी स्पष्ट केलं। यावेळी नगरसेवक राजेंद्र सोनवणे, नवनाथ बल्लाळ, आरती शेंडगे तसेच पत्रकार बांधव संघटनेतील महिला व पुरुष कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमात बोलताना गौरव अहिवळे यांनी कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांवर आपले परखड व स्पष्ट मत मांडत प्रशासनाने कामगारांच्या हक्कांकडे गांभीर्याने पाहावे अशी मागणी केली आहे। यावेळी नगरसेविका आरती शेंडगे यांनी कंत्राटी महिला कामगारांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात पुढील काळात ठामपणे आवाज उठवण्याचं आश्वासन दिले। तर नगरसेवक नवनाथ बल्लाळ यांनी देखील कंत्राटी कामगारांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू असं सांगत कामगारांना दिलासा दिला। नगराध्यक्ष सचिन सातव यांनी कंत्राटी कामगारांच्या पगार, पीएफ आणि कामाच्या वेळांबाबत सविस्तर खुलासा करत कामगारांच्या हितासाठी सकारात्मक निर्णय घेतले जातील असं स्पष्ट केलं आहे। या सर्व वक्तव्यांमुळे व आश्वासनांमुळे कंत्राटी कामगारांमध्ये नवचैतन्य व उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून भविष्यात त्यांच्या प्रश्नांना न्याय मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात येते आहे। यावेळी सर्व नगरसेवक, जनशक्ती कंत्राटी कामगार संघाचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तुमच्या हक्कासाठी माझ्या मुलीच्या वक्त्यांनी जे काही सांगितलं त्यामध्ये गौरव आईवडे आणि सगळ्यांनी मिळून आम्ही 1 जानेवारीच्या पूर्वी 4 गेटच्या आधी काही बाबतीत आंदोलन झालं होतं। तर कालच मी कचरा डेपोवर 3 तास गेलो होतो। तिथं सगळ्या गोष्टी बघितल्या। तिथं जे सुपरवायझर होते आणि आपल्या नगरपालिकेचे मुख्याधिकारी होते त्यांची बैठक घेतली, कारण तर मला गौरवला त्या बैठकीला बोलवायचं होतं, पण ते कचरा डेपोवर असल्यामुळे मी त्यांना काही बोललो नाही। तर निश्चित या आठवड्यामध्ये जे काही आपण जे 10-12 गोष्टींच्या सूचना आम्हाला केल्या होत्या, मागण्या आम्हाला केल्या होत्या, त्याबाबतची बैठक आज पहिल्यांदा आपण घेतोय। ते पहिलं बिल खरं तर पहिलं बिलही थांबवलं होतं, पण ज्यावेळेस मला निदर्शनास आलं की दुसऱ्या दिवशी संक्रांती मला गौरवचा फोन आला की शेठ संक्रांती आणि आमच्या सगळ्या लाडक्या माता भगिनींना पगार दिला नाही म्हणून मी ते बिल काढलंय। ह्याच्या पुढचं कुठलंही बिल जोपर्यंत सगळ्या गोष्टींचं थांबवलं होतं। तर मला एवढंच सांगायचंय की आपल्या सकाळचा कामगारांचा टायमिंग 6 ते 2 असतो ना, 6 ते 2 बरोबर आहे। आपला मेळावा किती वाजता होता? 4 वाजता। मग कुठल्या सुपरवायझरचं ऐकायचं काय कारण आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कामानंतर आपल्याला घरी काय करतो आपण त्याचा अधिकार आपल्याला दिलाय। कुठल्या सुपरवायझरला मुख्यमंत्र्यांना ऐकायचं काही कारण नाही। मलाही माहिती आहे की तुमचं कामाचं टायमिंग काय, आणि मी काल एक माझ्या मनाशी एक गोष्ट मान्य केलेली आहे की रोज 2 तास, दिवसातनं 2 तास नगराध्यक्ष म्हणून कुठल्या ठिकाणी काम करतात तर ते कचरा डेपोवर काम करतात। कारण काय, या बारामतीचा खरा कारखाना जो कचरा आहे तो जोपर्यंत आपण साफ करत नाही, म्हणजे मनातला सुद्धा आणि जमिनीवरचा सुद्धा, तोपर्यंत आपल्याला बारामती स्वच्छ करता येणार नाही। आणि अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।